सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा विचार करता यावेळी रंगतदार लढत होणार आहे। विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्यात हा सामना रंगणार आहे। नेमकी कशी आहे या मतदारसंघाची परिस्थिती पाहूयात स्पेशल रिपोर्ट। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। बॅरिस्टर नाथपै मधु दंडवते अशा दिग्गजांचा मतदारसंघ म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ ओळखला जातो। रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला हा लोकसभा मतदारसंघ आहे। सध्या या मतदारसंघात शिवसेनेचे 5 आणि नितेश राणेंच्या रूपाने काँग्रेसचा 1 आमदार आहे। 2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी 1.5 लाख मतांच्या फरकाने विजयी होत काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव केला होता। विनायक राऊत यांना 4,93,088 तर निलेश राणे यांना 3,43,037 मते मिळाली होती। मात्र निलेश राणेंनी 2009 मध्ये सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता। 2014 साली शिवसेनेने एकजुटीने काम करत काँग्रेस राष्ट्रवादीतील असमन्वयाचा फायदा घेतला, म्हणूनच निलेश राणेंचा पराभव झाल्याचे बोलले जात होते। मात्र 2014 साली झालेल्या निवडणुकीतील मतांचे आकडे आणि आताची राजकीय समीकरणे ही बदलली आहेत। नारायण राणेंनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे। लोकसभेसाठी निलेश राणे यांच्या नावाची घोषणा सुद्धा राणेंनी केली। त्यामुळे या निवडणुकीतही शिवसेनेकडून युतीचे उमेदवार विनायक राऊत आणि स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यातच खरी लढाई होणार आहे। काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र काँग्रेसने अद्याप त्यांच्या नावाची घोषणा केली नाही। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने आपल्याकडे तगडा उमेदवार असून हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी काँग्रेसकडे मागणी केली होती। त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानी राणेंची सदिच्छा भेट घेतली होती। त्यामुळे कदाचित हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून किंवा राष्ट्रवादीला न देता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस राणेंना पाठिंबा देऊ शकतो। राणेंनीही कोणी पाठिंबा दिला तर तो घेणार असल्याचे जाहीर केले आहे। दुसरीकडे एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप केल्यानंतरही राज्यात शिवसेना भाजप युती झाली। मात्र युती झाली तरी भाजपने शिवसेनेचे विनायक राऊत यांना सहकार्य करणार नसल्याची भूमिका घेतली आहे। त्यातच राणे हे भाजपचे सहयोगी घटक पक्ष आहेत, त्यामुळे भाजपचाही राणेंना छुपा पाठिंबा मिळू शकतो असे बोलले जात आहे। नाणार प्रकल्प, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, वाढत्या बेरोजगारीचा विषय असे अनेक प्रश्न हे प्रचाराचे मुद्दे बनू शकतात। एकूणच 2014 नंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे। जरी काँग्रेसने उमेदवार दिला तरी खरी लढत ही शिवसेनेचे विनायक राऊत आणि स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यातच होणार आहे। एकूणच विनायक राऊत आपला बालेकिल्ला शाबूत ठेवतात की निलेश राणे 2014च्या निवडणुकीतले पराभवाचे उट्टे काढत शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढतात, याकडेच साऱ्या राज्याचे लक्ष लागून आहे।